कन्स्ट्रक्शन अंतराळ बरेडी टीमचा व्ही फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये विघ्नेशने मात्र सिंगल मिळवली आणि आता विजयला साईक वरती आणलंय. हे सातत्यानं खऱ्या अर्थानं वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतराळ बरेडी टीमकडनं आम्हाला पाहायला मिळालं. व्ही फॅक्टर ज्यांचा मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी आपल्याला पाहायला मिळतो आणि पहिली धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे ती मात्र धाव फलकामध्ये अभिषेक गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक घेऊन. हो वेगवान बॉल आउट साइड ऑप्शन थोडासा बाहेर ठेवला पडल्यानंतर बॉल अगदी जर पाहिलं तर स्लाइडली बाहेर निघालाय. डॉट बॉलच इथून आपल्याला पाहायला मिळतोय. 3 ओव्हरची मॅच आहे. बरोबर तुम्हाला 15 मिनिटांच्या आतमध्ये 3 षटक या ठिकाणी समाप्त करायचे. पहिला बॉल जर पाहिला तर बरोबर 2:36 मिनिटांना डिलिव्हर झाला आणि त्याच्यानंतर मात्र या मॅचला सुरुवात झाली. हो यावेळी ड्राईव्ह केला बरोबर पॉइंट आणि कव्हरच्या मधून बॉलला काढलाय. बॉल चाललाय डीप कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4 चौकार. ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांना विनंती आहे की साहेब आपण या मुख्य मंचावरती यायचं आपलं देखील सहर्ष स्वागत. कारण की ज्यावेळी वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतर्गत बडी टीमचं नाव येतं त्यावेळी खऱ्या अर्थानं जयजी डायरे साहेब यांचं नाव सर्वप्रथम या टीमच्या समोर येतं. कारण की ज्यांच्या माध्यमातून हा संघ ओळखला जातो आणि ज्यांनी पुरस्कृत केलेले नवीन जर्सी घालून हा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला त्यांना विनंती आहे की आपण मंचकावरती या त्यांचे साथीला त्यांचे समर्थक त्यांना देखील विनंती असेल. हो आणखी चांगला बॉल यष्टीरक्षकाकडनं चुकी झाली आहे. डायरेक्टची संधी आणि इथून मात्र फलंदाज पोहोचतात. बॅक टू बॅक ज्यावेळी डॉट बॉल आले तो प्रेशर झाला होता. यष्टीरक्षकाकडनं चुकी झाली. बॉल पुढे निघाला. जोपर्यंत फील्ड होईल तोपर्यंत मात्र बाईकच्या स्वरूपामध्ये आलेली ती सिंगल धाव फलकामध्ये ॲड होती आणि धाव फलक आता इथून जाऊन पोहोचला ते मात्र 6 वरती. 6 धावा वैष्णवी कन्स्ट्रक्शन आंतरराष्ट्रीय बडीडीचे सर्वा ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने टीम खऱ्या अर्थानं ओळखली जाते ते जयजी डायरे साहेब आपण पाहताय मुख्य मंचावरती उपस्थित आहे त्यांचं सहर्ष स्वागत. व यावेळी देखील ऑन साईडला 10 केला मिडॉनला फिल्डर आहेत. धाव फक्त सिंगलच इथून आपल्याला पाहायला मिळेल आणि सिंगल पेक्षा जास्त काहीच नाही. धावसंख्या धाव फलकामध्ये पाहायला मिळते आहे ती मात्र 7. इकॉनॉमिकल षटक खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळालं ते गोलंदाज अभिषेक या गोलंदाजाचं काय गोलंदाजी केली आहे. एका ओव्हरमध्ये अवघ्या 7च धावा दिल्या. त्याच्यामध्ये देखील आपण पाहिलं एसटी रक्षकाकडून झालेली चुकी आणि त्याच्यामध्ये आलेली ती बाईकची 1 धाव आणि त्या 6 बॉलमध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्या होत्या त्या गोलंदाज अभिषेकनं. चांगली मॅच सेकंड राऊंडची मॅच जिंकेल तो खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी व शिवसेना उबाडा चषक 2026 दुसऱ्या रात्रीतील अगदी दुसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये तो प्रवेश करणारा हा दुसरा संघ पाहायला मिळेल. कोणता संघ मात्र तो पुढे निघेल जी खऱ्या अर्थानं या स्पर्धेची क्वार्टर फायनल खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यासाठी मात्र चालू असलेली मॅच चालू असलेला रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये दोनही टीम अगदी क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवतात. दोनही टीम जर पाहिलं गेलं तर मात्र आपापल्या विभागामध्ये आपलं नाव लौकिक करून या खलापूर विभागामध्ये आणि डीपी रोडच्या मैदानावरती राष्ट्रवादी व शिवसेना उबाटा चषकामध्ये अगदी आपला जो खेळ आहे तो मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळतात. व ऑन साईडला खेळायचा होता. मिस टायमिंग आहे. विघ्नेचा फटका फसला. फिल्डर स्वतः गोलंदाज आले उलटा पावलाने पकडली एक कॅच. कमालीचा झेल पाहायला मिळतोय. एफर्ट्स दाखवत असताना पाठीमागे फिरले आणि मात्र झेलला या ठिकाणी कॅरी केलं. पहिला आदर मिळतोय बॅटिंग करणाऱ्या वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतराळ बरेडी टीमला. विघ्नेश बाद
विकेट अगदी आपण पाहताय विघ्नेशला मात्र परतावं लागतंय आणि आता नवीन फलंदाज जो मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झाला ऑन स्ट्राईक त्याला तुम्ही पाहता सागर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला तिसऱ्या क्रमांकावरती 7 धाव फलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात भरपूर चांगली मॅच पाहायला मिळते अगदी सेकंड डाऊनची मॅच हो वेगवान प्रचंड वेगानं आणि अगदी वेगावरती स्वार होत असताना बरोबर व्हाईट लाईनला पकडून मात्र गोलंदाजी परंतु आता पंचांच्या डिसिजनला या ठिकाणी चॅलेंज केलंय बॅटिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यूची मागणी केली आहे तिसरे पंच या ठिकाणी आपण पाहताय आता चेक करतील हा डिसिजन अंपायर समोर इकडं पण समोर इकडून हे डॉट बॉल लाईनच नाही समजत ना जास्त क्लोज आहे अंपायर आणि या साईडने कीपर ऑनफिल्ड डिसिजन जो असेल तो ग्राह्य धरला जाईल कारण की दोन्ही यांना ते कव्हरच होत नाहीये जर एकीकडून जर पाहिलं तर मात्र अंपायर्स आहेत आणि दुसरीकडनं जर पाहिलं तर यष्टी रक्षक आहेत त्याच्यामुळे ते कव्हर होत नाहीये तर ऑनफिल्ड डिसिजन तो फाईट आणि रिव्ह्यू देखील आता मात्र आणखीन एक वेगवान यॉर्करच पाहायला मिळाला काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज आकाश पहिल्या बॉलवरती विकेट मिळाल्यानंतर बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू त्यानं फेकलेत ते मात्र फलंदाज सागरच्या विरोधामध्ये लेफ्टी बॅटरला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं एक वेगळी प्लॅनिंग केली परंतु ती प्लॅनिंग आता फसते की काय कारण की याच स्क्वॉडमध्ये अगदी आपण जर पाहिलं तर जय अजूनही मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी आहे यावेळी स्केअर केला मिड ऑफ मध्ये फिल्डर आहेत गुड फिल्डिंग पाहायला मिळते परंतु हिट झालीच नाही कारण की बॅकअपच नव्हतं आणि तिथून जर पाहिलं तर मात्र सिंगल धाव आपल्याला जरूर पाहायला मिळेल सिंगल आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचलाय ते मात्र 8 वरती 8 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करते वैष्णवी कन्स्ट्रक्शन नंतर बरीटी टीम एक विकेट आली आहे 8 धावा धावफलकामध्ये विजय आणि त्याच्या साथीला सागर आपल्याला इथून आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतात मालदेव 3 वरून आलेला संघ जय हनुमान मालदेव आणि त्यांच्या विरोधामध्ये कर्जत विभागामधील हा संघ दोघांमधले चाललेलं युद्ध मैदानाच्या आतमध्ये फुलटॉस विजयसाठी आमंत्रणच दिलंय बॉलला सरळ पाठवून दिलंय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून देखना हा युट्स हँडसम षटकार की ऑनफिल्ड डिसिजन दिला आपण ओके बॅटिंग करणाऱ्या टीमनं आता खऱ्या अर्थानं रिव्ह्यू घेतलाय तो अगोदरचा रिव्ह्यू होता तो आपण ऑनफिल्डचा डिसिजन दिला त्याच्यामुळे तो रिव्ह्यू आपण रिटर्न केला आता मात्र त्यांना पुन्हा रिव्ह्यूची त्या ठिकाणी उपलब्धी आहे
इट्स अ नो बॉल. बरोबर 3 कॅमेरामध्ये ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि तिन्ही अँगलनं बाला सरांनी चेक केलं आणि त्याच्यानंतर मात्र योग्य डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवला. हा नो बॉल आला. 9+6 म्हणजे 7 धावा या धावफलकामध्ये ऍड होतील आणि 7 धाव्यानं धावफलक जाऊन पोहोचला ते अगदी आपण पाहतोय 15 वरती. ऍक्शन रिप्ले KTC लाईव्हच्या माध्यमातून आपण ऑन स्क्रीन पाहू शकता. यावेळी ऑन साईडला पुन्हा एकदा फोर्स केला. फ्रीचा बॉल डीप मध्ये चालला. एकच धावेतून आपल्याला पाहायला मिळते. विजयच्या बॅटमधून आली ती सिंगल अगदी आपण पाहता धावफलक जाऊन पोहोचले ते मात्र 16 वरती. याच खऱ्या अर्थानं फटक्यासाठी तो प्रयत्न चालू होता वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरबडी टीमचा. तो मोठा फटका आला, तो मोमेंटम मिळाला. खऱ्या अर्थानं धाबा होतच नव्हत्या, जिथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळत होती जय हनुमान मालदेव टीमची. तिथे मात्र एक खराब बॉल आला गोलंदाज आकाशकडून, त्याच्यामध्ये षटकार आणि त्याच्यानंतर मात्र सिंगल. चला टाइम करू नका. जेवढा वेळ आपण फिल्डिंग करणाऱ्या टीमला देतो तेवढाच वेळ तुमच्यासाठी देखील. मग तुम्ही देखील टीम मिटिंग करूच नका, कारण की आपण फिल्डिंग करणाऱ्या टीमला 15 मिनिटं दिलेत, त्यांच्यासाठी टायमिंग लावला. मग आता तुमच्यासाठी देखील तो टायमिंग लावावा लागेल. धावसंख्या 16 वरती जाऊन पोहोचले. शेवटचा बॉल षटकातील फटका सागरचा. 440 ओव्हरचा झटका दिला. आपला डगआउटला खऱ्या अर्थानं इथे त्याने संबोधित केलाय आणि डगआउटला खऱ्या अर्थानं त्याने खुश केला. त्याच्या वरून मात्र हा षटकार ठोकला. षटकार आल्यानंतर धावसंख्या 22. स्कोरिंग देखील करतात, आता डीजे ऑपरेटिंग देखील करतात, आयोजकांच्या भूमिकेमध्ये देखील आहेत. पाहिजे तिथे म्हणजे जिथे कमी तिथे आपल्याला दीप जाधव पाहायला मिळतात आणि लाखो मैत्रिणींच्या दिलावरती राज्य करणारं एकमेव दीप जाधव. धावसंख्या 22. ओव्हर क्रमांक 2 समाप्त झालं. जय हनुमान मालदेव टीम पहिल्या ओव्हरमध्ये काय कमालीची गोलंदाजी झाली होती. आकाशला देखील 3 बॉल अप्रतिम फेकले होते, परंतु एक खराब बॉल. आणि 22 सर नेहमी आपण पाहतो जोपर्यंत समोरची टीम चुकी करत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं तो मोमेंटम अगदी मिळतच नाही आणि तो मोमेंटम मिळाला. इथे विजय स्टँड अँड डिलिव्हर्ड बॉल सीमा पार. लॉंगॉनला विजयचा तडाखा. याच फटक्यांसाठी या खेळाडूची ओळख आहे. ठोकला षटकार. मालदेव टीमसाठी एक त्यांच्या बाजूने चालू होतं, परंतु एक खराब बॉल आला, त्याच्यावरती षटकार आला आणि तिथून मात्र पूर्णपणे चित्र पलटलंय. नेहमी असं म्हटलं जातं क्रिकेट म्हटल्यानंतर सरड्यासारखा रंग बदलणारा हा खेळ आणि आता मात्र या मॅच मध्ये तो रंग बदलताना पाहायला मिळतोय. जे जिथे अगदी 9 बॉल मध्ये पुन्हा एकदा उडाला बॉल. लंडन सीमा पार. लंगासन हायस्ट विजयचा बॅक टू बॅक दुसरा बॉल, दुसरा षटकार. धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहताय 34. तुषार सर खऱ्या अर्थानं आपण पाहताय
वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड बरेडी टीमचे पुरस्कर्ते खऱ्या अर्थानं या ठिकाणी जर पाहिलं या मुख्य व्यासपीठावरती जे डायरे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत या टीमला खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेत. पहिल्या 10 बॉलमध्ये अगदी शांतता होती, जे डगआउटमध्ये देखील आणि जे डायरे देखील आपण पाहताय पूर्णपणे शांत होते, परंतु त्यांना देखील माहिती होतं जोपर्यंत विजय मैदानाच्या आतमध्ये चित्र बदलू शकतं ते चित्र बदलवलंय त्यानं. 34 धावा धाव फलकात. ऑन साईडला मिसमिंग हवेमध्ये फिल्डर आले, डाऊन द बॉल पकडली कॅच, महत्वाची विकेट. विजयला परतावं लागतंय. या मॅचची गोल्डन विकेट आली आहे. विजय बाद मोमेंटम पुन्हा एकदा चेंज होईल का? या मॅचचं मोमेंटम बिघडताना पुन्हा एकदा पाहायला मिळेल का? कारण की महत्वाची विकेट तर आली आहे. 34 या धावसंख्येवरती 2 फलंदाज बाद झालेत. बॉल आतापर्यंत 3 समाप्त झालेत. वेळ आपल्याकडे कमी आहे याची दक्षता आपण घ्या, कारण की 2 ओव्हर तुम्ही 10 मिनिटांमध्ये बरोबर कंप्लीट केलेत. त्याच्यामुळे आता शेवटचे 3 बॉल देखील लवकर कंप्लीट कराल हीच अपेक्षा असेल. ओझाईचा हा फटका, स्कोर ऑफ द विकेट, फटका केला डीप मध्ये, बॉल चालला, एक कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न वेगाने धावतोय, डेंजर एंड झोनकडे हो पोहोचलाय. गुड रनिंग बिटवीन विकेटची, त्याच्या चपलाईने धावलाय. धावा कंप्लीटच करायच्या आहेत. आता खऱ्या अर्थानं निर्णायक काही बॉलचा खेळ बाकी आहे, त्याच्यामध्ये धावा बनवायचे, टार्गेट मोठं सेट करायचं आहे. कारण की समोर देखील आपण पाहायला गेलं तर पेन विभागामधून आलेला जय हनुमान मालदेव संघ हा देखील या स्पर्धेमध्ये उगाचच खेळण्यासाठी आलेला नाहीये. ते देखील या ठिकाणी आपण पाहताय प्रत्येक बॉलवरती एक वेगळी प्लॅनिंग आखून मैदानाच्या आतमध्ये ते क्रिकेट खेळतायत. आकाशकडनं चुकी झाली, त्याच्यानंतर मोठे फटके आले, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये साहिलनं ती विकेट मिळवून दिली आहे. यावेळी उडवला बॉल, कावकार मारला, सीमा पार. साहिलच्या विरोधामध्ये या षटकामध्ये आलेला हा 3रा षटकार. आपण पाहता या स्पर्धेला कव्हर करते अगदी 3 कॅमेरासह, गुड क्लॅरिटी आणि क्वालिटीसह, आणि ते आमचे ऑपरेटर निशान बागडे. पुन्हा एकदा फटका, स्कोर ऑफ द विकेट केला, डीप मध्ये चालला, एक कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न वेगाने धावता, डेंजर एंड झोन कडे पोहोचले. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावा कंप्लीट झाल्यानंतर धावफलक अगदी आपण पाहताय 44 धावा बनवल्यात वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड बरेडी टीमनं, आणि आता बनवायचं आहेत त्या मात्र 45 धावा जय हनुमान मालदेव टीमला. चला या लगेच मालदेव टीम आपण लगेच मैदानाच्या बाहेर, आणि चला अंतरड बरेडी चला लगेच मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंगसाठी. एक मिनिट थांबवतो. चला नेक्स्ट मॅच साठी या धामणी टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये कनोते मोकाशी दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी या. धामणी टीमचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. कनोते मोकाशी टीमचे कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस साठी यायचं.
दीप दादा जाधव यांच्या शुभ असे टॉस आपण करणार आहोत. देवांश जाधव यांच्या शुभ असे आपण टॉस करणार आहोत. अच्छा चला दीप या आपल्या शुभ असे. लाखो मैत्रिणींच्या हृदयावरती राज्य करणारा दीप जाधव यांच्या शुभ असे आपण टॉस या ठिकाणी करतोय. कदाचित ही व्हिडिओ उद्याच्या ग्रामवरती खऱ्या अर्थानं आपण पाहताय ती व्हायरल होताना पाहायला. चला बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. राष्ट्रवादी व शिवसेना उबाटा चषक 2026 ही स्पर्धा तुम्ही पाहता. या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने मुख्य आयोजक आदरणीय शैलीजी फावडे साहेब, विनायकजी जाधव आणि तदनंतर यशजी जाधव यांनी ऑर्गनाईज केलेली स्पर्धा आणि तदनंतर त्यांचे संपूर्ण सहकारी प्रसाद भोईर असतील, दिगंबर मोरे, कल्पेश जाधव आणि तदनंतर त्यांचे संपूर्ण सहकारी यांनी घेतलेली अफाट मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहताय. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं पहिलं पर्व आहे, परंतु सर्वांना गर्व वाटेल इतकं जबरदस्त हे पर्व पहिलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येकानं खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून अफाट मेहनत घेतली आहे. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आयोजकांनी आतोनात मेहनत घेतली आहे. या स्पर्धेमध्ये कोणती उणीव कमी भासणार नाही ना, याची अगदी आपण पाहायला गेलं तर आयोजकांनी पूर्णपणे जबाबदारी घेतली, ती काळजी बाळगली आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहताय कोणतीच कमी नाही आहे, कारण की ज्या ज्या मान्यवरांनी या स्पर्धेच्या ठिकाणी हजेरी लावली आहे त्या प्रत्येक मान्यवरानं या स्पर्धेचं भरभरून कौतुक केलं. त्या प्रत्येक प्रेक्षक वर्गानं या स्पर्धेचं कौतुक केलं आणि प्रत्येक खेळाडूनं देखील या स्पर्धेचं कौतुक केलं. मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. अर्थातच राष्ट्रवादी व शिवसेना उबाटा चषक 2026 ही स्पर्धा उद्याच्या रात्रीमध्ये या स्पर्धा ज्यांनी ऑर्गनाईज केली आहे, ज्यांची साथ या स्पर्धेसाठी लाभली आहे, मोरिया 11 चिंचोली हा संघ उद्याच्या रात्रीमध्ये इन ॲक्शन खेळताना पाहायला मिळेल. परंतु ती मॅच कितवी असेल अजूनही गुलदस्त्यामध्ये आहे. ती कदाचित पहिली असेल का किंवा दुसरी तिसरी असेल हे आतापर्यंत आम्हाला देखील समजलं नाही आहे. परंतु उद्या मोरिया 11 चिंचोली संघ या मैदानावरती खेळेल. पहिलाच बॉल इनफिल्डच्या भरून केला, स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल चाललाय डीप स्क्वेअर लेगला, विघ्नेशच्या डोक्यावरून पहिला बॉल वरती आलाय. हा पहिला चौकार. जयच्या विरोधामध्ये थोडेसे चांगला बॉल यावेळी थोडासा दूर ठेवला, पडल्यानंतर बाहेर निघाला. ज्या खऱ्या अर्थानं हाईटची देखील अपेक्षा होती खऱ्या अर्थानं मयूरला, ती हाईट या बॉलवरती मिळालीच नाही आणि तिथून मात्र बॉल बाहेर देखील निघाला. लेग कटर आला आणि तो मात्र डॉट बॉल पाहायला मिळतो. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर लाईनमध्ये थोडेसे चेंजेस होताना पाहायला मिळाले आणि डॉट बॉल देखील पाहायला मिळाला. लावून अपील पंच सांगतात की इथून पिचिंग जर पाहिलं आउटसाइड ऑप्शन आहे, अगदी पिचिंगच आउटसाइड ऑप्शन आहे. त्याच्यानंतर अगदी जर पाहायला गेलं तर ऑप्शन देखील मिस करतं आणि पंचांनी मात्र ते पाहिल्यानंतर लगेच मात्र लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ती मात्र सिंगल इथे घोषित केली आहे. लेग बाईटची सिंगल आली आहे. धावफलक जाऊन पोहोचले 5 वरती. एकीकडे तुम्ही पाहता जय हनुमान मालदेव टीम जी खऱ्या अर्थानं 45 धावसंख्येचा पाठलाग करते आहे. 18 बॉलमध्ये
जबरदस्त बॅटिंग केली पहिल्या सत्रामध्ये वैष्णवी कन्स्ट्रक्शन आंतरबरीची टीम आणि आता मात्र बॉलिंग करत असताना त्याच धावसंख्येचा पाठलाग खेळत असताना जयला तुम्ही पाहता, परंतु इथे पंचसंख्या इट इज वाईट, आउटसाइड ऑप्शन व्हाईट लाईनच्या बाहेरून आला आणि बरोबर आता पंचांच्या डिसिजनला चॅलेंज केला. तो फिल्डिंग करणाऱ्या टीमनं या बॉलासर चेक करणार आहात या ठिकाणी हा बॉल फेअर आहे की मात्र वाईड. गमावला तर मात्र आता फिल्डिंग करणाऱ्या आंतरड बरेडी टीमनं त्याच्यामुळे आता कोणताही रिव्ह्यू तुमच्याकडे अवेलेबल नसणार आहे, कारण की प्रत्येक टीमला आपण एक रिव्ह्यू दिला तो वाईट वेट साईट आणि त्याच्यानंतर रनआउट साठी इथे मात्र फटका चांगला केला. फाईन लेग मध्ये बॉल सीमा रेषेच्या पलीकडे अखूट टप्प्याचा बॉल त्याच्यावरती मात्र स्लॅश करत असताना चौकार पाहायला मिळाला. षटकार हनुमान मालदेव टीमनं तर मात्र 16 काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. अभिषेक ज्याने गोलंदाजी अप्रतिम केली होती आता मात्र बॅटिंग करत असताना इथे डायरेक्ट तिचा चान्स खऱ्या अर्थानं आपण पाहता मिस झाला. धाव मिळाली ती मात्र सिंगल. शेवटच्या बॉलवरती बरोबर अभिषेकनं मात्र सिंगल घेतली आणि स्ट्राईक आपल्या स्वतःकडे ठेवली आहे. एक ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकामध्ये आलात तर 17 धावा धाव फलकावरती आलात. 45 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सुरुवात चांगली झाली आहे. 60 चांगला मिळाला. तो मोमेंटम अगदी आपण पाहताय सुरुवातीच्या पहिल्याच ओव्हरमध्ये मिळाला मालदेव टीमला या 45 धावसंख्येचा पाठलाग करत असताना. परंतु अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 12 बॉलमध्ये इथून जर पाहिलं तर इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल 28. 12 बॉल 28 ची आवश्यकता, जे बरोबर प्रति षटक 14ची सरासरी राखायची आहे. पहिल्या सत्रामध्ये अगदी 17 बनवलात, आता 12 बॉलमध्ये 28 बनवायचे. प्रति षटक 14ची सरासरी राखायची आहे. जय हनुमान मालदेव टीमला अभिषेक आणि त्याच्या साथीनं मयूर हे 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्यांच्यातील चालू असलेली पार्टनरशिप
चेंजेसची आवश्यकता गोलंदाजी मार्गाची विश्लेषणामध्ये पाहता चेंजेस खऱ्या अर्थाने परंतु आता सेकंड ओव्हरमध्ये तो आपल्याला पाहायला मिळेल जिथे खऱ्या अर्थानं पॉवर प्ले समाप्त झाल्यानंतर त्याच्याकडे तो खऱ्या अर्थानं सेकंड ओव्हरची जबाबदारी विघ्नेशच्या खांद्यावरती आली आहे. फटका स्क्वेअर कटचा बरोबर गॅप सोडला बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे धावा मिळतील 4. अभिषेक डीजे थोडंसं लक्ष ठेवा. आपण गरम झालात परंतु इतके देखील होऊ नका की त्याचा परिणाम आतमध्ये होईल. 11 बॉल आणि 24 धावसंख्येची आवश्यकता. 21 धावा धाव फलकावरती पलट मारायला सुरुवात केली आहे. फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस होताना पाहायला मिळतील. आकूट टप्प्याचा बॉल स्लॅश करत असताना चौकार हेच आपल्याला पाहायला मिळालं आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहता अभिषेकच्या पाठमधून मिनिटनुसार क्रिकेट गोलंदाजाच्या अगदी जर पाहायला गेलं व्हाईट बॉल आला. थोडासा दबाव आता इथून आपल्याला पाहायला मिळेल. अंतरड बरीडी टीम वरती देखील विघ्नेशने मात्र हा व्हाईट बॉल टाकला. आउटसाइड ऑप्शन ठेवण्याचा प्रयत्न थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न तिथे देखील आपण पाहिलं तर मात्र वाईडच पाहायला मिळाला. 100ची धाव आली आहे. 22 आला धाव फलकावरती. आता येणारे बॉल ते 11 आणि धावा बनवायचे त्या 23. एक एक बॉल आता खऱ्या अर्थानं महत्वाचं आहे. एक एक पाऊल तुम्हाला आता जबाबदारीनं टाकायचं आहे. ओकेट करण्याचा प्रयत्न गलीमध्ये फिल्डर त्यांच्या डोक्यावरून निघाला होता परंतु शॉट थर्डमॅन लगेच पाठीमागे सरकला आणि तिथून मात्र एकच धाव पाहायला मिळतीये. एका धाबानं जर पाहिलं तर धाव फलक आता जाऊन पोहोचेल ते 23 धावा धाव फलकावरती. येणारे 10 बॉल 22 धावसंख्येची आवश्यकता. प्रत्येक बॉलवरती या ठिकाणी जर पाहायला गेलं तर समीकरण बदलतं. समीकरण प्रत्येक वेळी चेंज होताना पाहायला मिळतोय. दोन्ही टीमला विजय हवाय. विजयासाठी खऱ्या अर्थानं ती लढाई मैदानाच्या आतमध्ये. फटका लॉप केलाय. बॉलला सरळ पाठवला लॉंग लेग सीमा पार. धावा 6 षटकार. नंतर आपण पाहताय जाऊन पोहोचली आहे 29 धावा धाव फलकावरती आलात. कनेक्ट करून देतो. हो आणखीन एक ऍक्शन रिप्ले. बॉल सीमा पार. बॅक टू बॅक दूसरा मयूरचा वार. दूसरा षटकार. सावंत आपण पाहताय आता खऱ्या अर्थानं खुश झाले असतील आणि लगेच कॅश प्राइज लावलं. तिसरा षटकार जर का आला मयूरच्या बॅटमधून तर मात्र तब्बल 1000 असेल. धावा धाव फलकावरती 35 आलात. 8 बॉल मध्ये धावा बनवायचे त्या मात्र आता 10. मार्च अगदी दूर होते परंतु इथे फलंदाजाने धूर काढलाय तो मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमचा.
5 मध्ये 16, 5 मध्ये 16. हे दोन्ही बाटर मैदानाच्या आतमध्ये बरोबर 32 धावा या दोघांच्या बाटमधून आल्यात आणि उर्वरित 3 धावा ज्या अभ्यंतरच्या पाहायला मिळाल्यात. एकंदरीत 35 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. चला वेळ घेऊ नका. 8 बॉल 10. बॅटची कडे घेतली, पाठीमागे चाललाय, फिल्डर नाही, बॉल सरळ चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4. आणखीन एक चौकार. हो चांगला बॉल याबली एकदा पण पाहताय. शरद बेदी बॉल. ओ इथे देखील आपण पाहताय चुकी झाली आहे. डायरेक्ट हिट करण्याच्या नादामध्ये बॉल पुढे निघालाय आणि तोपर्यंत धावा मिळाल्यात. ते अगदी आपण पाहताय 2 तर आलात परंतु लेग बॅचच्या साह्यानं आलात. यस 2 धावा आल्यात. 2 धावामध्ये धावफलक जाऊन पोहोचले 41. 41 धावा धावफलकामध्ये. 6 बॉल 4ची आवश्यकता. अमोलनं देखील जिंकून दिलं. मागचे मॅच देखील अमोलनं आपल्या टीमला जिंकून दिली. 6 बॉलमध्ये त्यानं 8 धावसंख्येचा बचाव केला होता. म्हणजे शेवटच्या बॉलवरती 1 बॉल 1ची मॅच त्यानं मात्र जिंकून दिली होती आणि तोच अमोल आता गोलंदाजी मार्कवरती आला. विजयनं देखील हे कारनामे बऱ्याचदा केलेत. रजनी स्पर्धेमध्ये देखील आम्ही पाहिलंय त्यानं देखील 6 बॉलमध्ये 3 धावसंख्येचा बचाव केला आणि आता मात्र अमोलकडे हे भवितव्य सोपवलंय वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतर्गत टीमनं. परंतु समोर आपण पाहताय 5 बॉलमध्ये 16 धावसंख्येवरती बॅटिंग करणारा जय हनुमान मालदेव टीमचा अभिषेक जो सॅकिंग एडवरती आहे. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न सफल झाले होते. वॅकंड एरिया शोधायची होती. माहिती आहे डीप फाईन लेग आधी अगदी शॉर्ट थर्डमॅनमध्ये कोणता डीप थर्डमॅनमध्ये कोणता फिल्डर नाही आहे आणि इथून जर पाठीमागे जर खेळला तर मात्र धावा मोठ्या मिळतील. त्याच प्रयत्नामध्ये पहिला बॉल डॉट बॉल पाहायला मिळतोय. येणारे 5 बॉल 4 धावसंख्येची आवश्यकता आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळते आहे. आजच्या रात्रीमध्ये देखील पाहिलं आपण ही प्रत्येक मॅच शेवटच्या बॉलपर्यंत येताना पाहायला मिळाली आहे. लॉप केला फटका डीप मध्ये बरोबर फिल्डर ठेवण्यात आला. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी मिळेल का? वेगानं फेकी झाली आहे. वेगानं फेकी झाली आहे. तोपर्यंत धाव मिळते ती फक्त सिंगलच आणि या सिंगलच्या साह्यानं आपण पाहता धाव फलक आता जाऊन पोहोचलाय ते 42.
42 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 4 बॉलमध्ये 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. मी अगोदरच उल्लेख केला होता, अमोलने अशा सिच्युएशन मध्ये मॅचेस आपल्या टीमला जिंकून दिलात. त्याच्या नावावरती बरेचसे रेकॉर्ड्स आहेत. त्यानं अगोदरच्या मॅच मध्ये देखील 6 बॉलमध्ये 8 धावसंख्येचा बचाव केला, परंतु आता इथून 4 मध्ये 3चा बचाव करेल का, की समोर आपण पाहिलं तर 7 बॉलमध्ये 20 धावसंख्येवरती बॅटिंग करत असताना मयूर या धावसंख्येचा पाठलाग करेल. येणारे 4 बॉल 3ची आवश्यकता. ओ यावेळी फटका लॉप केला. फिल्डर जज करतात त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल चालला सीमा पार. शेवटच्या बॉलवरती ठोकला षटकार आणि मॅच मात्र फिनिश केली आहे. फलंदाज मयूरनं आपल्या टीमला मॅच जिंकून दिली आहे. टीमला मॅच जिंकून